प्रवीण, स्ट्राईकला सूर्यकांत, नॉन स्ट्राईकला सुजित. प्रवीण. आर्यन. संघाचा पहिलं व वैयक्तिक शतक घेऊन येतोय तो आर्यन. पहिला चेंडू सूर्यकांतसाठी आणि उत्कृष्ट असा गोलंदाजी, भेदक गोलंदाजी करतोय तो आर्यन. एक धावेंनी श्री गणेश होतोय तो निद्रे संघाचा. दुसरा चेंडू आर्यन याचा. आणि तिथे तटवला पावलीच्या बॉल खाली आणि हा झेलबाद. पहिला झटका निद्रे संघाला सुजितच्या माध्यमातून बसलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल आर्यन याची. दुसऱ्या चेंडूवर त्यानं बळी घात केला निद्रे संघाचा. नवीन फलंदाज मैदानात. नवीन फलंदाज किरण शिलाटकर मैदानात. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो आर्यन आपल्या संघासाठी. स्ट्राईकला येतोय तो किरण शिलाटकर. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू आर्यन याचा किरणसाठी आणि तिथे तटवला चेंडू. गुड फिल्डिंग म्हणावी लागेल आर्यनची आणि एक धाव. धाव संख्या होते ती 2. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित श्री काळेश्वरी चषक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा स्ट्राईकला सूर्यकांत. सूर्यकांत टू आर्यन. बघूया आणि उत्कृष्ट तटला बॉल आणि गच्चाळ असं चित्ररक्षण करतोय तो प्रवीण. पुन्हा एकदा एक धाव. धाव संख्या होते ती 3. पुन्हा एकदा आर्यन टू प्रवीण आणि पुन्हा एकदा मिस फिल्डिंग बघायला भेटते ती पुनवडी संघाकडून आणि खणखण करत जातोय चौकार. उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल किरण याचा. धाव संख्या जाते ती 7 या अंकावर. पुन्हा एकदा प्रवीण टू आर्यन. आर्यन टू प्रवीण आणि पुन्हा एकदा मारलेला पोटका षटकार आणि जातोय 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 आणि हा येतोय खनखन खनखन करत षटकार. उत्कृष्ट कमबॅक केलं ते किरण शेलाटकडून 2 नंबरला येऊन. उत्कृष्ट एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटीमधून आला. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13.
नवीन गोलंदाज सुमित येतोय. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सुमित टू सूर्यकांत आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि हा कुठेतरी खराब शॉट म्हणावे लागेल सूर्यकांत याचा. रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये अपयश ठरतोय तो सूर्यकांत आणि हा झेलबाद होतोय. नवीन फलंदाज 3 नंबरवर सुजित शेडगे. सूर्यकांतची जागा भरून काढण्यासाठी येतो जो सुजित. बघू सुजित काय करतोय आपल्या संघासाठी. धाव संख्या होती ती 13. स्ट्राईकला न्यू फलंदाज सुजित शेडगे टू सुमित. तटवला चेंडू पॉवरप्लेच्या आतमध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पुनवडी संघाकडून. स्ट्राईकला येतोय तो किरण शेलाटकर. मागच्या षटकामध्ये खणखणीत एक षटकार एक चौकार ठोकला होता किरण शेलाटकरने. बघू या षटकामध्ये काय करतोय, काय चमकदारी करतोय तो किरण शेलाटकर. पुन्हा एकदा सुमित टू आणि उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल सुमित याची. टचून अशी गोलंदाजी करतोय सुमित आपल्या संघासाठी. लेग बायची एक धाव संख्या होते ती 15. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल सुमित याची. आतापर्यंत त्यांनी 2 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो तो सुजित आणि पुन्हा एकदा असा भेदक गोलंदाजी करताना दिसतोय तो सुमित आपल्या संघासाठी. धाव संख्या होते ती 16. आणि स्ट्राईकला येतोय तो किरण. बघूया किरण काय करतोय. शेवटचा चेंडू वर आणि उत्कृष्ट फटका आणि हा निर्धाव चेंडू. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 16. नवीन गोलंदाज येतोय तो नवीन गोलंदाज
नवीन गोलंदाज येतोय मनोज पार्टे, मॅन फ्रॉम LPL संघाचा भेदक असा गोलंदाज मनोज पार्टे, न्यू गोलंदाज. पहिला चेंडू मनोज याचा घालतो सुजित आणि उत्कृष्ट मारलेला बॉल जातोय घन 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 करत षटकार. आता कुठेतरी सुजित आपला बॅटे घालून षटकार आला सुजितच्या. खूप वेळानंतर खूप वेळ तो शांत होता, मात्र आता त्याची बॅट बोलू लागलेली आहे. धाव संख्या होते ती 22. मनोजच्या पहिला चेंडू येतो षटकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय मनोज आणि स्ट्राईकला येतोय तो आता किरण. काहीतरी कानमंत्रान दिसतोय तो सुजित. पुन्हा एकदा मनोज तो किरण. आणि परत एकदा जातोय चौकार. उत्कृष्ट फटका म्हणावे लागेल. धाव संख्या होते ती 27. पुन्हा एकदा मारलेला बॉल मात्र झेल होण्याची शक्यता आणि झेल सुटलेला आहे. धाव संख्या होते ती 29. फुलटॉस बॉल होता. उत्कृष्ट रनिंग म्हणावी लागेल. पुन्हा एकदा मनोज टू किरण. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा मारला चेंडू गचाळाचं क्षेत्ररक्षण. आणि उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल पुनवडीत संघाची. बॉलचा यावर 2 धावा. 3 षटकानंतर धाव संख्या होते ती 31 धावा. संघाचं चौथं व षटक घेऊन येतोय तो न्यू गोलंदाज अनिकेत सुमित. संघाचं चौथं व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो सुमित. पुन्हा एकदा सुमित आपल्या पुनवडी संघाकडून बॉल टाकताना दिसतोय. आणि हा जेलबाद होतो. उत्कृष्ट टच्चून अशी गोलंदाजी करतोय सुमित. सुमितनं पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या, 3 धावा दिल्या होत्या. चला निद्रे संघ तुरीत आपला फलंदाज पाठवा. टाइम खूप कमी आहे आपल्याकडे. आपल्याला असे अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. न्यू फलंदाज जातोय आर्यन. सुमित याने पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आपल्या संघासाठी. जो कमबॅक करतोय.
धाव संख्या होते ती 31. न्यू फलंदाज आर्यन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. धाव संख्या होते ती 47. अजय कदम यांनी स्टेजवर याचा आहे. अजय कदम, नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई यांच्याकडून तुमचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पंकज टुक्कीरन. शेवटचा चेंडू. एक धाव पूर्ण. सेकंड धावचा कॉल. उत्कृष्ट रनिंग म्हणावी लागेल निद्रा संघाकडून. धाव संख्या होते ती 49. 50ला विन कंपल्सरी चेस असेल. पुनवडी संघ 50ला विन आहे. चला निद्रे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल सुमित याची. सुमित पुनवडी संघाचा सुमित याने 2 षटक टाकून फक्त 5 धावा खर्च केल्या. धाव संख्या 49 झालेली आहे. 50ला विन असेल पुनवडी संघाला. तर पुनवडी संघ लगेच तुमच्या सामना सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत मैदानात. आणि या ठिकाणी दत्तकृपा आलेवाडी संघाचा कर्णधार व शिवाजीवाडीचा कर्णधार त्यांनी पवेलियन बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस उडवण्यासाठी लगेच. चला निद्रे संघ चला अजय कदम टॉस उडवून घ्या तुम्ही. चला निद्रे संघ खूप टाइम लावताय तुम्ही. चला दत्तकृपा आलेवाडी संघाचा कर्णधार शिवाजीवाडी कर्णधार लगेच दोघांनी याचा टॉस उडवून घ्यायचा आहे. मान्यवर आलेले आहेत टॉस्को बॉक्स मध्ये. चला पुनवडी संघ सलामीचे फलंदाज पाठवायचे तुमचे लगेच. आपल्याला टाइम खूप कमी आहे त्याच्यामुळे पुनवडी संघ सहकार्य करावे. शिवाजीवाडीचा कर्णधार संघनायक कोण असेल त्यांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि मान्यवर अजय कदम यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येत आहे. दत्तकृपा आलेवाडी विरुद्ध शिवाजीवाडी 11 संघ. आणि पुनवडी संघाकडून फलंदाजीला येतोय तो मनोज आणि प्रवीण. चला निद्रे संघ टॉस विन शिवाजीवाडी. आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय तर शिवाजीवाडी संघाने. नाव वाचलेलं नाव अशोक. चला निधे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंपायर लवकर त्यांना क्षेत्ररक्षण लावाय सांगा. टाइम खूप कमी आहे आपल्याकडे.
चला सूर्यकांत सर जरा सहकार्य करा, खूप टाइम लावतात तुम्ही. स्ट्राईकला आहे तो मनोज, नॉन स्ट्राईकला प्रवीण पुनवडी संघाकडून. चला गोलंदाजीला येतोय संघाचं पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो आहे तो किरण, मॅन फ्रॉम निचरे. किरण 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 शिराटकर. व स्ट्राईकला येतो मनोज. 50 धावसंख्या बनवायची ते पुनवडी संघाला. निद्रे संघ आणि उत्कृष्ट गोलंदाजी किरण याची. उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल मनोज याचा. आणि स्ट्राईकला येतो तो प्रवीण आणि हा वाट चेंडू. धाव संख्या होती ती 1, 2 धावा सॉरी. पुन्हा एकदा किरण टू प्रवीण. पुन्हा हेलिकॉप्टर मारण्याचा शॉट. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो मनोज. धाव संख्या होते ती 3. मनोज याला अजून काय बॅट काय खोलता आली नाही. आणि उत्कृष्ट गोलंदाजी टचून गोलंदाजी करताना दिसतोय तो किरण. बॅटिंग मध्ये चांगली चमकदार दाखवली ते किरण याने. आता गोलंदाजीमध्ये पण चमकदारी दाखवतोय तो किरण आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा किरण टू मनोज आणि मारलेला हा ऑरेंज आणि 1 धाव पूर्ण. अशा प्रकारे धाव संख्या होते ती 4. 1 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 4. कुठेतरी मोठे फटके नक्कीच खेळायला लागतील मनोज आणि प्रवीण याला. संघ विजयीच्या दिशेने न्यायचा असेल तर कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं असेल पुनवडी संघाला. न्यू बॉलर आर्यन. संघाचं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो आर्यन. आर्यन टू मनोज, मनोज टू आर्यन. मनोजला अजून मोठे फटके मारण्यामध्ये यश आलं नाही. बघूया या षटकामध्ये काय करतोय मनोज. आपल्या संघासाठी कुठेतरी मोठा फटका येणं अशा फुलटॉस पदार्थ चेंडू होता आणि मिसफील्ड म्हणावी लागेल निद्रा संघाकडून. बॉल झाला गेलाय दणदण करून. हा 9 चेंडू असेल. नो बॉल
प्लस 4 रन धावसंख्या येते ती 9 धावा होते आणि फ्री हिट असेल कुठेतरी गचाळाचं गोलंदाजी करतोय तो आर्यन. काही विश्वासाने त्याला गोलंदाजी दिली होती आपल्या संघनायकानं. चला पुन्हा आर्यन टू मनोज. बघूया मनोज स्प्रिटचा फायदा कितपर्यंत उचलतोय तो मनोज. आणि फुलटॉस पद्धतीचा बॉल, पण बॉल मात्र बघूया मारला तर हवेत चेंडू आहे, पण जे पकडला असेल तरी फ्रीट असल्यामुळे तो नाबाद असेल. धावसंख्या होते ती 11. पुन्हा एकदा स्ट्राईकला मनोज. पुन्हा तिथं तळ चेंडू झेलवण्याची शक्यता. मिस फिल्डिंग म्हणायला लागेल तिने ते संघाची. सोपा असा झेल होता, पण काही कारणास्तव त्यांना झेल पकडता आला नाही. कॉलिंग महत्वाची असते मित्रांनो फिल्डिंग मध्ये असताना. कॉलिंग चुकल्यामुळे हा झेल घेता आला नाही निद्रे संघाला. धाव संख्या होते ती 12. हॅलो. पुन्हा एकदा आर्यन टू प्रवीण. पुन्हा एकदा झेल वाजवण्याची शक्यता. आणि हा गचाळ असं क्षेत्ररक्षण येतोय चौकार. बॉलचा अंदाज काही घेता आला नाही, मात्र त्याच्यामुळे 4 धावा पुनवडीच्या खिशामध्ये गेल्या. धाव संख्या होते ती 16. पुन्हा एकदा चपटी शॉट प्रवीणच्या बॅटलने येतोय. पुन्हा एकदा चौकार. विनोद कदम. पुन्हा एकदा धाव संख्या होते ती 20. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल निद्रे संघाचं. 2 धावा कंप्लीट. धाव संख्या होते ती 22. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो प्रवीण. आपल्या संघासाठी स्ट्राईक लागलेली मनोज आणि प्रवीणची एवन जोडी अजून टिकून आहे मैदानात. पुन्हा एकदा मिसफील्ड खूप मिसफील्ड होते आणि खण खण करत जातोय. लेग बाय चौकार येतो निद्रेस पुनवडीत संघाला. धाव संख्या होते ते 26. अशा पाणी घेऊन जा पुनवडी संघ. पाणी घेऊन जा. लवकर जावा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. कार्यकर्ते प्रणित कदम बाटल्या भरून ठेवा. धाव संख्या होती ती 26. दुसरी ओव्हर प्रगती पथावर असताना धाव संख्या होती 26. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत पुनवडी संघाचा प्रवीण आणि मनोज.
संघाचं तिसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो सूर्यकांत. संघाचा तिसरा व वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे सूर्यकांत. सूर्यकांत टू मनोज. स्ट्राईकला येतोय तो मनोज. चला स्पीडअप घ्या पंच. स्पीडअप घ्या जरा, खूप टाइम जातोय आपला. चला स्ट्राईकला आहे तो मनोज. मनोज टू सूर्यकांत. सूर्यकांत टू मनोज. बघूया मनोज काय करतोय आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट तडला चेंडू, हा जातोय घन 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 सीमा रेषा पार. खूप दिवसातून मनोज यांची बॅट बोलली आहे. खूप काळ तो शांत होता. वाघ कधी शांत राहत नाही, त्याचं प्रत्युत्तर दाखवून देतो तो मनोज आपल्या संघाला. धावसंख्या होती ती 32. पहिल्या चेंडूवर कणकणात असा षटका टाकला तो मनोज याने. पुन्हा एकदा सूर्यकांत टू मनोज. पुन्हा एकदा तडवलं चेंडू, एक धाव पूर्ण. एक धाव समाधान मानावे लागेल पुनवडी संघाला. धावसंख्या होते ती 33. एक धाव पूर्ण. धाव संख्या होते ती 34. पुन्हा एकदा हवाई फटका मारताना दिसतोय तो मनोज. पुन्हा एकदा सूर्यकांत टू मनोज. आणि पुन्हा एकदा तडा चेंडू, झेलबाद होण्याची शक्यता. आणि हा झेलबाद खूप काळ वेळानंतर पुनवडी संघाला पहिला धक्का भेटतोय तो धक्का मिळवून देतोय तो सूर्यकांत. नवीन फलंदाज जातोय मैदानात पंकज. न्यू फलंदाज पंकज. मनोजची जागा भरून घेणार येतो तो पंकज. नक्कीच कमबॅक करताना दिसतो तो सूर्यकांत आपल्या संघासाठी. धाव संख्या होते ती 34. 13 बॉल 16 धावांची आवश्यकता पुनवडी संघाला. एक धाव कंप्लीट. आणि धाव संख्या होते 35. तीन षटकांत धाव संख्या होते ती 35. एक बाद 35. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धाव संख्या 12 बॉल 15. 12 बॉल 15 धावांची आवश्यकता पुनवडी संघाला. नवीन गोलंदाज येतोय तो निद्रा संघाचा आर्यन. किरण. संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो किरण. किरण टू प्रवीण. ब्लॉक मारलेला चेंडू रंद आणि उत्कृष्ट रनिंग म्हणावी लागेल.
एक धाव पूर्ण. धावसंख्या होती 36. अशात कुठेतरी गोलंदाजी भेदयोग अशी गोलंदाजी करावी किरण यांना. धावसंख्या होते ती आणि उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट कमबॅक म्हणावे लागेल किरण याचा. कुठेतरी चौथ्या मध्ये येऊन निर्धाव चेंडू टाकणे याचीच गरज असते आपल्या संघाला. तीच कामगिरी पार पाडतो किरण. टप्पावाला चेंडू आणि झेलबाद कुठेतरी कमबॅक मिळून देताना दिसतोय किरण शेलाटकर आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 37. नवीन फलंदाज रजनीकांत. नवीन फलंदाज येतोय रजनीकांत. धावसंख्या होते ती 37. स्ट्राईकला येतो तो रजनीकांत. रजनीकांत तो किरण. पुन्हा एकदा किरण निघतोय बॉल घेऊन आणि हा वाट चेंडू. धावसंख्या ते 38. आणि कचून अशी ब्लॉक पद्धतीचा चेंडू किरण याचा बॉल काही समजला नाही रजनीकांत याला. धावसंख्या होते ती 37. 38. आणि हा क्लीन बोल्ड. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल किरण याची. उत्कृष्ट असा कमबॅक करून दिला तो आपल्या संघाला. अशी गोलंदाजी खूप महत्वाची होती. न्यू बॅट्समन अनिकेत. कुठेतरी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली किरण याने आपल्या संघासाठी. खूप कमी रना खर्च केला. बघूया संघाचं शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या होती ती 38. चला नवीन गोलंदाज निद्रसंघ. बॉलर नेम संस्कार. जिच्या अंगामध्ये खूप संस्कार तो संस्कार गोलंदाजीला आलेला आहे. पहिला असा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट लाचच्या क्षणाला येऊन अशी गोलंदाजी करणे म्हणजे खूप चांगली गोष्ट असते आपल्या संघासाठी. पाच बॉल 12. नंतर एक धाव पूर्ण. धावसंख्या होती 39. 4 बॉल 11 धावांची आवश्यकता पुनवडी संघाला. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल पुनवडी संघाला. आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो संस्कार आपल्या संघासाठी. डेट ओव्हर मध्ये येऊन उत्कृष्ट कामगिरी करतोय तो संस्कार. तिसरा चेंडू
आता टवला चेंडू गॅप मधून जातोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावे सूर्यकांत याचं. एकदम धावसंख्या होते ती 40. 3 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता. पुनवडी संघाला प्रवीण याला कुठेतरी एक मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. संघ जर विजयीच्या दिशेने असेल तर कुठेतरी एक मोठा फटका येणं गरजेचं असेल पुनवडी संघाला. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन निघतोय तर संस्कार. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली डेटोरो चेंडू जातो एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा कॉल आणि गेला चौकार. धाव संख्या गेली ते 44. 2 चेंडू धाव संख्या पाहिजे ते 6. 2 चेंडू मध्ये धाव संख्या पाहिजे ते 6. एक कुठे मोठा फटका लागेल पुनवडी संघाला. निद्या संघाला एक कुठे विकेट घेतले तरी निद्या संघ विजय होईल. 50-50 मॅच चालू आहे ती निद्रा आणि पुनवडी संघामध्ये. आणि तटाला चेंडू एक धाव पूर्ण. आणि विकेट सॅक्रिफाय करतोय तो पुनवडी संघ. आणि स्ट्रायकर आता एक चेंडू धाव संख्या हवी ती 5. षटकार येणं कंपल्सरी असेल पुनवडी संघाला. प्रवीण याला कुठेतरी मोठा नवीन फलंदाज आर्यन. एक चेंडू 5 धावा. कंपल्सरी षटकार मारला गेल प्रवीण याला. सामना जर विजयी करायचा असेल तर प्रवीण याला मोठा फटका खेळणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी. साईनाथ कदम स्टेजचे संपर्क साधत आहे. शेवटचा चेंडू एक बॉल 5 धावांची आवश्यकता. स्पीडअप घ्या. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू धावसंख्या हवी ती 5. एक षटकार येणं कंपल्सरी असेल पुनवडी संघाला. आणि निघतोय संस्कार. आणि शेवटच्या चेंडूवर झेलबाद होतोय तो प्रवीण. कुठेतरी प्रवीण थोडा कमी पडला पण एकटा आणि खिंड लढवली होती आपल्या संघाची. पण कुठेतरी अपयश येत आहे त्या प्रवीण याला. उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट खेळ पुनवडी संघ. तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी घेतल्याबद्दल पुनवडी संघाचे हार्दिक स्वागत. चला शिवाजीवाडीत लगेच संरक्षण हे लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. मॅन ऑफ द मॅच असेल निद्रे संघाचा मॅन फॉर्म किरण शेलाटकर. पुनवडी संघ तुम्ही ही सभा घेतल्याबद्दल मंडळातर्फे तुमचे खूप खूप आभार. चला शिवाजीवाडी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टाइम खूप कमी आहे. शिवाजीवाडी तसेच दत्तकुपा आलेवाडी. चला सलामीचे फलंदाज पाठवायच्यात लगेच. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे.